तुला शून्यापेक्षा लहान संख्या नाही माहित म्हणे. शून्यापेक्षा लहान संख्या म्हणजे टिंब. पोरानं उत्तर दिलं, मास्तर आले. हे मास्तर पोरा आता खाली बसवते. एवढे पोरं हुशार आहे, अँड्रॉइड आहे आजकालचे पोरं. एका मास्तरनं प्रश्न विचारला पोरांना, सांगा रे पोरं म्हणे या जगामध्ये देश किती काय म्हणे देश. एक पोरग उभं झालं, त्यानं उत्तर दिलं, हो म्हणे गुरुजी म्हणे या जगामध्ये फक्त एकच देश आहे म्हणे आणि त्या देशाचं नाव आहे म्हणे फक्त भारत देश. मास्तर म्हणे का या जगात का फक्त भारत देशच आहे का म्हणे. न्यूझीलंड आहे म्हणे, ऑस्ट्रेलिया आहे म्हणे, चीन आहे म्हणे, जापान आहे म्हणे. एका देश नव्हे का म्हणे. गुरुजी म्हणे ते देश नव्हे म्हणे, ते विदेश होय म्हणे, विदेश. पोरं का बोलन मावशी याची काय गॅरंटी. एका मास्तरनं प्रश्न विचारला पोराले, सांगा रे पोरं म्हणे महात्मा गांधीचा जन्म कुठं झाला. एक पोरगा ताटकाडीने उभं झाला आणि तो मास्तरले म्हणे महात्मा गांधीचा जन्म बाजावर झाला म्हणे. पोरं का बोलन याची काही गॅरंटी नाही. पोरं हे देवाघर म्हणजे देवाघरचे मुलं आहे, कुलाचा दीप मावशी मुलगा. पण इकडले पोरं चांगले आहे, हुशार आहे. म्हणून आई योग्य ते संस्कार जर लहान लहान मुलांवर जर दिले तर उद्याचे नेता, उद्याचे नागरिक, उद्याचे पुढारी झाल्याशिवाय राहणार म्हणून योग्य ते संस्कार देणं महत्वाचे आहे. आणि ह्या संस्काराकरिता आजचा हा प्रबोधनाचा कार्यक्रम, कीर्तनाचा कार्यक्रम आहे. मी पूर्ण महाराष्ट्र घुमतो मावशी, पूर्ण महाराष्ट्र झाला माझा कार्यक्रमाच्या माध्यमातून. आदरणीय आमचे सत्यपाल महाराज यांच्या प्रेरणेतून हा समाज प्रबोधन कीर्तनाचा कार्यक्रम. हे लहान लहान मुलांना योग्य ते संस्कार देणं महत्वाचं आहे. आता माझा अमरावतीमध्ये कार्यक्रम झाला. एका जणाच्या घरी आमच्या नाश्ता पाण्याची कुठंतरी व्यवस्था असते ना. आम्ही नाश्ता करायसाठी एका जणाच्या घरी गेलो. एक लहानच पोरग होतं. ते आम्हाला पाहून जे धावत धावत आलं, ते आलं समोरच्या रूम मध्ये आणि आम्हाला पाहून का म्हणे सू लागली म्हणे. काय म्हणायचा, सू लागली म्हणे. आता त्याची मम्मी होती कुठची, अमरावती सिटीतली होती. आता ते मम्मी होती हुशार. बापू म्हणे आपल्या घरी पाहुणे आले म्हणे, असं तू म्हणायचं नाही म्हणे. तू असं म्हणत जा म्हणे, जसं जसं तुला सू लागली तर तू असं म्हणायचं म्हणे गाणं येते. कोणाला काय शिकवलं त्या मम्मीनं, गाणं येते. ते कोणतं तसंच शिकलं, गाणं येते गाणं येते. जेव्हा जेव्हा मुलांना सू लागायची ते कोणतं काय म्हणायचं, गाणं येते. अचानक काय झालं, उन्हाळा आला. आता उन्हाळ्यामध्ये पोरांना लागते सुट्टी शाळेला. ते पोरग गेलं मामाच्या गावले. मामाच्या गावले गेल्यानंतर तिथे त्याचा आजा होता, तो आपला बाबाजी होता. त्या बाबाजी सोबत झोपला. रात्री आले 12 वाजता गाणं आलं. ते पुढे काय म्हणे, बाबाजी म्हणे मला गाणं आलं म्हणे. ते पुढं काय म्हणे, अबे चुपचाप झोप म्हणे, रात्रीचे 12 वाजले म्हणे. एका गाणं म्हणाची वेळ आहे का म्हणे तू आली. नाही बाबाजी म्हणे मी काही थांबू शकत. गाणं बिलकुलच जवळ आलं म्हणे. ते पोट्ट काही मानायला तयार नाही आणि ते पुढं काही ऐकायले. त्या बुड्यानं काय केलं, ब्लँकेट घेतलं, त्याला दाबलं अजून खाली. पोट्ट अजून भडकलं. बाबाजीने मी काही थांबू शकत नाही म्हणे, गाणं बिलकुलच जवळ आलं म्हणे. ते पुढं का म्हणे, एक काम कर म्हणे, आजी झोपल्या म्हणे, मामा झोपलाय म्हणे, मामी झोपल्या म्हणे, पोरं झोपल्या म्हणे. बापू म्हणे सकाळीच म्हणशील ना का म्हणे गाणं. नाही बाबाजी मी काही थांबू शकत नाही म्हणे. मग ते एक काम कर म्हणजे मी आज चुपचाप मध्ये माग कानामध्ये गाणं म्हणून टाकलं. आज गरजेचं आहे कुडी कन्या मोदीजे साथी ग, मोदीचे साथी ग, कुडी कन्या पुत्र मोदीजे साथी ग, मोदीजे साथी ग, संस्कार देणं महत्वाचं आहे लहान लहान मुलांना. कारण की लहान पोरं भविष्य आहे. की या कोळ्या कड्या माझी, अरे लपले ज्योतिबा शिवाजी, अरे विकसता प्रगटती समाजी, शेकडो महापुरुष यामध्ये लपलेला आहे. आता ते योग्य संस्कार देणं महत्वाचं आहे. म्हणून आजचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम. पण हे कोणाचे हँडसेट इकडे हे सायकलवर घुमत आहे हे वालं.